विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जी के या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तलाठी भरती 2026साठी आपण MPSC पॅटर्ननुसार काही प्रश्नसंच निवडलेले आहेत. त्या 30 प्रश्नसंचांपैकी आजचा हा 9वा प्रश्नसंच आहे. चला तर मित्रांनो, आजच्या पूर्ण क्लासला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, राज्यघटनेचे सल्लागार BN राव यांनी ऑक्टोबर 1947मध्ये तयार केलेल्या पहिल्या मसुद्यामध्ये एकूण किती कलमे व अनुसूची होती? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा आणि IMP क्वेश्चनमधून लिहून ठेवा मित्रांनो. तर यामध्ये लक्षात ठेवा, संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार BN राव यांनी संविधानाचा पहिला प्राथमिक मसुदा ऑक्टोबर 1947मध्ये तयार केला. या पहिल्या मसुद्यात मूळ स्वरूपात 243 कलमे आणि 13 अनुसूची समाविष्ट होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने यावर सविस्तर चर्चा व दुरुस्त्या करून नवीन मसुदा तयार केला. अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केलेले अंतिम राज्यघटनेतील 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक B, 243 कलमे आणि 13 अनुसूची. मित्रांनो, जेव्हा संविधान लिहिले गेले तेव्हा 243 कलमे आणि 13 अनुसूची होती, परंतु जेव्हा संविधान स्वीकृत करण्यात आले तेव्हा 395 कलमे आणि 8 अनुसूची होती. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आणि यामध्येच एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की घटना समितीचे जे अध्यक्ष होते ते राजेंद्र प्रसाद होते मित्रांनो, आणि मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते होते बाबासाहेब आंबेडकर. हा पॉईंट तुम्हाला कन्फ्युजन करू शकते, परंतु जोड्या लावामध्ये खूप वेळा हा प्रश्न आलेला आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच करून घ्या. व्हिडिओसाठी एक लाईक करा मित्रांनो, आणि या अगोदरच्या सर्व फ्री PDF मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, विज्ञानातील सिद्धांतानुसार जर एखाद्या वस्तूचा वेग दुप्पट केला तर तिची गती ऊर्जा किती पटीने वाढेल? मित्रांनो, यामध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवा. गतिज ऊर्जेचे एकूण वैज्ञानिक समीकरण खालीलप्रमाणे आहे. तर याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो EK = 1/2 mv². EK = 1/2 mv². येथे वस्तूचा वेग v दुप्पट केल्याने त्याच्या वर्गाच्या पटीत ऊर्जेची अंतिम वाढ ठरते. तर वेग 2v केल्यामुळे अंतिम गतिज ऊर्जा ही मूळ ऊर्जेच्याच म्हणजे 2² म्हणजेच 4 पटीने वाढते. तर वस्तूचे वस्तुमान m दुप्पट केल्यास तिची गतिज ऊर्जा केवळ 2 पटीनेच वाढते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक B, 4 पटीने. पर्याय क्रमांक B, 4 पटीने. मित्रांनो, जर तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यास करत असाल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील हा क्लास पोचवा. त्यांना पण आपल्या या सिरीजबद्दल माहिती सांगा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात परराज्यांशी संबंध ठेवणे व परराष्ट्र धोरण सांभाळणे हे काम खालीलपैकी कोणाचे होते? मित्रांनो, फार प्रश्न महत्त्वाचा आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न IMP म्हणून नोट करून ठेवा. मित्रांनो, तुम्ही नोटबुकमध्ये नोट करत आहात ना हे प्रश्न? कारण की जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा तुमच्यासाठी एवढा मोठा व्हिडिओ पाहणे सहज सोपं राहणार नाही, त्यामुळे तुमची नोट्सच कामात येणार मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, अष्टप्रधान मंडळातील सुमंत किंवा डांबीर हे पद स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री म्हणून ओळखले जाते. तर परराज्यातून येणाऱ्या दूतांचे स्वागत करणे आणि परकीय सत्तांशी शांतता व युद्धांचे तह निश्चित करणे व त्यांचे मुख्य काम होते. तर मोरोपंत पिंगळे हे स्वराज्याचे मुख्य प्रधान पेशवे होते, जे संपूर्ण मुलकी राजकारभारावर लक्ष ठेवायचे. रामचंद्र निळकंठ अमात्य हे राज्यांचे अमात्य म्हणजेच मुख्य अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक D, रामचंद्र त्र्यंबक डांबीर यांना सुमंत म्हणत होते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, 19व्या शतकात महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या क्रांतिजाती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी कोणत्या गावी झाला? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा जन्म 3 जानेवारी हा संपूर्ण महाराष्ट्रात अधिकृतपणे बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, 3 जानेवारी हा महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून पुणे येथे 1 जानेवारी 1848 रोजी
मुलींची पहिली ऐतिहासिक शाळा सुरू केली? मित्रांनो, हा पॉईंट नोट करून ठेवा, IMP नोट करून ठेवा, कारण की हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्या महाराष्ट्रातील व देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि पहिल्या महिला मुख्याध्यापिका देखील मानल्या जातात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, नायगाव येथे. पर्याय क्रमांक ब, नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. कधी झाला? 3 जानेवारी 1831 मध्ये. 3 जानेवारी 1831 हाच बालिका दिन म्हणून देखील साजरा केला जातो. मित्रांनो, पॉईंट खूप महत्त्वाचे आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला. पुढचा प्रश्न बघूयात आता. तर प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये संपूर्ण देशासाठी समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आली आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 44 हे भारतीय राज्यघटनेतील भाग 4 मधील राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे अंतर्गत येते. नंतर या कलमामधील संपूर्ण देशात सर्व नागरिकांसाठी विवाहांचे आणि मालमत्तेचे समान कायदा असावे असे सूचित केले होते आहे. नंतर कलम 40 अंतर्गत देशातील ग्रामपंचायतीची स्थापना करण्याची विशेष तरतूद देखील देण्यात आली आहे. नंतर कलम 50 हे राज्यातील न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून पूर्णपणे स्वतंत्र ठेवण्यास निर्देशित करते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कलम 44. पर्याय क्रमांक ब, कलम 44. अजूनपर्यंत मित्रांनो आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, लाईक करा व्हिडिओला एक, आणि ह्या क्लासची फ्री PDF आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे मित्रांनो, ते देखील बघू शकता. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या विशिष्ट डोंगराळ भागात लोह खनिजाचे सर्वात मोठे साठे आहे? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा की गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड डोंगराळ प्रदेशात अत्यंत उंच प्रतींचा लोह खनिजाचे मुबलक साठे आहेत. येथे प्रामुख्याने हेमॅटाइट प्रकारातील अतिशय दर्जेदार अशा लोह खनिजाचे उत्खनन औद्योगिक स्तरावर केले जाते. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर हे जिल्हे मौल्यवान खनिज संपत्तीच्या दृष्टीने राज्यात अग्रेसर आहे. नंतर सुरजागडमधील लोह खनिज प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार आणि औद्योगिक विकासाला अलीकडे खूप मोठी चालना मिळाली आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, सुरजागड. पर्याय क्रमांक ब, सुरजागड येथे आहे. जर मित्रांनो तुम्ही ग्रुप मिळून अभ्यास करत असाल तर हा क्लास तुमच्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा, जेणेकरून सर्वांचे एकमेकांसोबत डिस्कशन करून तुम्ही या प्रश्नांना आणखी सविस्तर समजून घेऊ शकाल. प्रश्न पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, स्वतंत्र भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेची अधिकृत सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली होती? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 या 5 वर्षाच्या महत्त्वाच्या कालावधीसाठी राबवण्यात आली होती. ही योजना अर्थशास्त्रज्ञ हेरॉड डोमर यांच्या आर्थिक विकास प्रतिमांवर आधारित होती. या पहिल्या योजनेत युद्धोत्तर भारताचे सर्वात जास्त भर शेती आणि सिंचन क्षेत्राच्या पुनरुज्जीवनावर दिले होता. याच योजनेच्या काळात देशात भाकरा नांगल, हिराकुंड आणि दामोदर खोरे यांसारखे मोठे धरणाचे प्रकल्प यशस्वी सुरू झाले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 1951 मध्ये. 1951 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8 आहे, बौद्ध, हिंदू व जैन धर्माचे उत्कृष्ट दर्शन घडवणारी ऐतिहासिक अजिंठा व वेरूळ लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, अजिंठा आणि वेरूळ या दोन्ही जगातील दर्जांच्या पुरातन लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. यामध्ये युनेस्कोने 1983 मध्ये या दोन्ही लेण्या समूहांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले. तर वेरूळ येथील 16 क्रमांकांच्या गुहेतील एकच अखंड पाषाणात कोरलेले कैलास मंदिर हे शिल्पकलेचा जगप्रसिद्ध अद्भुत नमुना आहे. अजिंठा लेणी पूर्णपणे बौद्ध धर्माशी संबंधित असून तेथील जातक कथांवर आधारित अप्रतिम भिंतीची चित्रे जगभर आखली जातात. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, छत्रपती संभाजीनगर. कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचे पूर्वीचे नाव काय होते? प्रश्न क्रमांक 9 आहे, जीवशास्त्रानुसार मानवी डोळ्याच्या कोणत्या अंतर्गत भागावर बाह्य वस्तूंची वास्तव्य व उलट प्रतिमा अचूकपणे तयार होते?
यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो की दृष्टिपटल हा मानवी डोळ्यांचा सर्वात आतील बाजूला असलेला अत्यंत संवेदनशील असा प्रकाश पडदा आहे. मित्रांनो, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला आहे प्रत्येक पॉईंट, कारण की एका प्रश्नाचे उपप्रश्न तुम्हाला मिळत आहे, त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. आणि परीक्षेच्या वेळी हे सर्व पॉईंट तुम्हाला एकाच तुमच्या नोटबुकमध्ये मिळतील, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, डोळ्यात प्रवेश करणारे प्रकाश किरण डोळ्यांच्या भिंगाद्वारे अचूकपणे एकत्र केले जाऊन दृष्टिपटलावर प्रतिमा तयार करते. नंतर पारपटल हा डोळ्यांचा पुढील पारदर्शक थर आहे, जिथून सर्वात आधी प्रकाश डोळ्यात प्रवेश मिळतो. तर दृष्टिपटलावर तयार झालेली ही उलटी प्रतिमा दृक्चेताद्वारे मेंदूंकडे विद्युत संकेतांच्या स्वरूपात पाठवले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी दृष्टिपटल. पर्याय क्रमांक सी दृष्टिपटल. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर 2 ते 3 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा 1857च्या ऐतिहासिक राष्ट्रीय स्वतंत्र लढ्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथून ब्रिटिश सत्तेविरुद्ध सैन्यांचे मुख्य नेतृत्व कोणी केले होते. तर यामध्ये पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, IMP आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. तर नानासाहेब पेशवे यांनी त्यांचे शूर सेनापती तात्या टोपे यांच्या मदतीने कानपूरमध्ये ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीचे नेतृत्व केले. तर बेगम हजरत महल यांनी उत्तर प्रदेशातील अवध म्हणजेच लखनौ येथून 1857च्या क्रांतीचे धाडसी नेतृत्व केले होते. आणि बिहारमधील जगदीशपूर येथून 80 वर्षीय शूर राजे कुंवर सिंह याने ब्रिटिश सेनेला अनेक युद्धांमध्ये पराभूत केले होते. तर या उठावानंतर ब्रिटिश संसदेने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरील जुलमी राजवट अधिकृतपणे संपुष्टात आणली. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या एकूण नदी प्रणालीच्या अभ्यासानुसार गोदावरी नदी खोऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे कोणते आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, गोदावरी नदीने महाराष्ट्राचा सर्वाधिक म्हणजेच तब्बल सुमारे 49% भौगोलिक भाग व्यापून पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राचे एकूण 49% एकट्या गोदावरीनेच व्यापलेले आहे मित्रांनो. त्यानंतर भीमा आणि कृष्णा नदीच्या संयुक्त खोऱ्याने महाराष्ट्राचा 22.6% भाग व्यापून दुसरा मोठा क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो भीमा आणि कृष्णा. आणि भौगोलिक दृष्टीने भीमा नदी ही जारी कृष्णा नदींची प्रमुख उपनदी असली तरी महाराष्ट्राच्या तिचे अतिशय विस्तृत स्वतंत्र खोरे आहे. आणि तापी पूर्णा खोरे हे महाराष्ट्रातील खानदेशातील सर्वात मोठे पश्चिम वाहिनी नद्यांचे खोरे मानले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी भीमा नदी खोरे. भीमा नदी खोरे हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो. 102व्या घटनादुरुस्तीनुसार कायदा 2018 हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी संबंधित आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, IMP नोट करून ठेवा तुमच्या बुकमध्ये. प्रश्न असा आहे मित्रांनो की 102व्या घटनादुरुस्ती कायदा 2018 हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याशी संबंधित आहे. तर मित्रांनो, पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला पॉईंट जास्त होत आहे का मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही सांगा की जर आपला व्हिडिओ मोठा होत असेल आणि स्पष्टीकरण खूप जास्त प्रमाणात होत असेल तर त्यांचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये सुधार करूयात. तर प्रश्नाचे पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. 102व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत कलम 368B च्या नावाने घटनात्मक समावेश करण्यात आला. तर या दुरुस्तीमुळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला म्हणजेच NCBC संविधानांतर्गत पूर्ण स्वायत्त आणि न्यायिक अधिकार बहाल केले. तर अनुसूचित जाती आणि आयोगाची विशेष तरतूद कलम 338 मध्ये तर अनुसूचित जमाती आयोगाची तरतूद कलम 338A मध्ये दिली आहे. हा कायदा देशातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या वंचित घटकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी अत्यंत मोलाचा दगड ठरला आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग NCBC. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग NCBC.
प्रश्न क्रमांक 13वा आहे, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे आद्यजनक मानल्या जाणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी कोणते पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले? तर मित्रांनो, यामध्ये पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईमध्ये दर्पण नावाचे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील पहिले दर्जेदार साप्ताहिक सुरू केले आणि त्यांच्या या महान आणि ऐतिहासिक वृत्तपत्रीय कार्यांमुळे 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पण वृत्तपत्रांचा मुख्य हेतू समाजातील अनिष्ट रूढी नष्ट करणे आणि पाश्चात्य विज्ञानांचा प्रसार करणे हा होता. केसरी हे वृत्तपत्र पुढे 1881 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यात सुरू केले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी, दर्पण. दर्पण हे वृत्तपत्र मित्रांनो मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये निघत होते मित्रांनो. त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे की मराठा आणि केसरी हे वृत्तपत्र कोणत्या कोणत्या भाषेमध्ये निघत होते? प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 14वा आहे, जगातील सर्वात मोठी जैविकदृष्ट्या समृद्ध असलेले सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या 2 नद्यांमुळे तयार झाले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, यामधले पॉईंट लक्षात ठेवा. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी जगातील सर्वात मोठ्या दलदलीचे त्रिभुज प्रदेशातील निर्मिती करतात. हा सुंदरबन प्रदेश प्रामुख्याने सुंदरी नावाच्या दुर्मिळ खारफुटीच्या वनस्पतीसाठी आणि जंगलासाठी प्रसिद्ध आहे. हा अफाट वनप्रदेश जगप्रसिद्ध रॉयल बंगाल टायगरचे मुख्य नैसर्गिक आणि एकमेव दलदलीचे निवासस्थान आहे. या त्रिभुज प्रदेशाचा सुमारे 60% मोठा भाग शेजारील बांगलादेशात असून उर्वरित 40% भाग भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात येतो. मित्रांनो, 4ही पॉईंटमध्ये तुम्हाला माहिती मिळत आहे आणि 4ही पॉईंट हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. परंतु जर तुम्हाला हे पॉईंट जास्त वाटत असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण यामध्ये नक्कीच सुधार करूया. प्रश्न क्रमांक 15वा बघूया मित्रांनो. अजूनपर्यंत जर लाईक केले नसेल तर एक वेळा लाईक करा मित्रांनो. आपली शाळा जीकेला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. या अगोदरचे 8 प्रश्न संच बघितले नसेल मित्रांनो तर आपल्या चॅनलवर जाऊन ते सर्वच आत्ताच प्रश्न बघून घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15वा आहे मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय वंशाचे गव्हर्नर खालीलपैकी कोण होते? यामध्ये लक्षात ठेवा की सी.डी. देशमुख हे ब्रिटिश राजवटीतील 1943 RBIचे सर्वोच्च गव्हर्नर बनणारे पहिले मूळ भारतीय व्यक्ती होते. ते स्वतंत्र भारताचे तिसरे अत्यंत कुशल अर्थतज्ञ व देशाचे केंद्रीय अर्थमंत्री देखील राहिले आहेत. सर ऑसबॉर्न स्मिथ हे 1 एप्रिल 1935 रोजी कलकत्ता येथे स्थापन झालेल्या RBIचे सर्वात पहिले ब्रिटिश गव्हर्नर होते मित्रांनो. तर RBIचे केंद्रीय मुख्य कार्यालय सुरुवातीला कलकत्ता येथे कार्यरत होते, जे 1937 कायमचे मुंबईला स्थलांतरित झाले मित्रांनो. सुरुवातीला RBIचं मुख्यालय हे कलकत्ता येथे होतं, त्यानंतर 1973 मित्रांनो ते हलवण्यात आलं मुंबई येथे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, सर चिंतामणराव देशमुख म्हणजेच C.D. देशमुख. प्रश्न क्रमांक 16वा आहे मित्रांनो, मानवी शरीराच्या पचनक्रियेत साखर नियंत्रण ठेवणारे इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवातून प्रामुख्याने स्त्रवते? प्रश्न महत्त्वाचा आहे, विज्ञान या घटकावर प्रश्न आहे मित्रांनो. IMP आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. तर लक्षात ठेवा, स्वादुपिंडामधील लॅगरहान्सच्या द्वीपसमूहातील अत्यंत सूक्ष्म बीटा पेशींमधून इन्सुलिन संप्रेरक निर्माण होते. इन्सुलिन हे शरीरातील रक्तांमधील ग्लुकोज साखरचे अतिरिक्त प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करते. मानवी शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी झाल्यास रक्तातील साखर वेगाने वाढून मधुमेह हा गंभीर आजार होतो. तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी असून ती प्रामुख्याने पित्तशयाची निर्मिती करते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, स्वादुपिंडामध्ये होते. प्रश्न क्रमांक 17वा आहे, स्वतंत्र चळवळीच्या इतिहासातील 1916 अत्यंत गाजलेले लखनौ कराराचे मुख्य ऐतिहासिक वैशिष्ट्य काय आहे?
तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा 1916च्या लखनौ अधिवेशनात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या अथक प्रयत्नांमुळे काँग्रेसचे जहाल आणि मवाळ गट पुन्हा एकत्र आले. याच अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ब्रिटिश सत्तेविरुद्ध सनदशीर मार्गांसाठी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक करार झाला. या लखनौ राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद देशातील ज्येष्ठ मवाळ नेते बाबू अंबिकाचरण मुजुमदार यांनी भूषवले होते. हा राष्ट्रीय करार ब्रिटिशांविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अधिक व्यापक व तीव्र करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णचा टप्पा मानला जातो मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, मवाळ जहाळ गट आणि काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यातील ऐतिहासिक युती होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वर येथून उगम पावणारी कृष्णा नदी शेवटी खालीलपैकी कोणत्या राज्यात समुद्राला मिळते? तर मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, नोटबुकमध्ये नोट करा, तुमच्या खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये कामात येईल. तर यामध्ये लिहा मित्रांनो तुमच्या नोटबुकमध्ये की कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर येथे सह्याद्रींच्या डोंगर रांगामध्ये होतो. मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर येथे होतं मित्रांनो, सह्याद्रींच्या डोंगर रांगामध्ये. तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमधून पूर्वेकडे वाहत जाऊन शेवटी आंध्र प्रदेशातील हंसला दीव जवळ समुद्राला मिळते. तर कोयना, एरळा, वारणा, पाचगणा, वेण्णा आणि घटप्रभा या कृष्णा नदीच्या दक्षिण भागातील प्रमुख उपनद्या आहेत मित्रांनो. दक्षिण भागातील प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? तर कोयना, एरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा आणि घटप्रभा या कृष्णा नदीच्या दक्षिण भारतातील प्रमुख उपनद्या आहेत मित्रांनो. उपनद्यावर खूप वेळा प्रश्न विचारले जाते. तर कृष्णा नदीची भारतातील एकूण जी लांबी आहे ते 1400 किलोमीटर असून ती गोदावरीनंतर दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाची मोठी नदी आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये जाऊन समुद्राला मिळते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतीय राज्यघटनेच्या घटनात्मक तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्षे निश्चित केले आहे? मित्रांनो, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्या या सिरीजमध्ये आपण टॉपचे प्रश्न घेतलेले आहे मित्रांनो, जे MPSC पॅटर्ननुसार विचारण्याची दाट शक्यता आहे. आणि या सिरीजचे मित्रांनो कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे पे करावे लागत नाही. ही सर्व फ्री आहे बॅच, त्यामुळे तुम्ही आत्ताच जॉईन करून घ्या मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलला. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर ते पण करून घ्या मित्रांनो. एक लाईक करा मित्रांनो, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील पोहोचवा मित्रांनो, जे तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यास करता त्यांना पण पोहोचवा. तर प्रश्नाचे आपण पॉईंट बघूया मित्रांनो. भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. त्यानंतर राज्यातील उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे कायदेशीर वय 62 वर्ष इतके निश्चित केले आहे. तर न्यायाधीशांना त्यांच्या कार्यकाळापूर्वी पदावरून दूर करण्यासाठी संसदेने विशेष बहुमताने महाभियोग प्रस्ताव लागतो मित्रांनो. तर सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती देशाचे राष्ट्रपती कोलेजियम पद्धतीच्या कायदेशीर शिफारशीनुसार करतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 65 वर्ष. पर्याय क्रमांक सी, 65 वर्ष. मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतींना शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशच देतात मित्रांनो. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो की सध्याचे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहे? प्रश्न क्रमांक आपण पुढचा बघूया 20वा. लोहित, दिबांग आणि दिहांग या खालीलपैकी कोणत्या प्रमुख भारतीय नदीच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या उपनद्या आहेत मित्रांनो पॉईंट लक्षात ठेवा. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमधील कैलास पर्वताजवळ असलेल्या चेमायुडुंग नावाच्या मोठ्या हिमनदीतून होतो. तर तिबेटमध्ये हा जलवाहिनीचा सांगपो आणि अरुणाचल प्रदेशातील ती भारतात प्रवेश करताना दिव्हांग म्हणून ओळखली जाते. तर ईशान्य भारतातील आसाम खोऱ्यात आल्यानंतर लोहित आणि दिबांग या नद्या मिळाल्यावर नदीला ब्रह्मपुत्रा हे अधिकृत नाव मिळते. हा विस्तार्ण नदी पुढे शेजारील बांगलादेशात प्रवेश केल्यावर तिला जमुना या नावाने वाहते आणि शेवटी गंगेला मिळते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, ब्रह्मपुत्रा.
प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे थोर संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी असलेले आळंदी हे पावन तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या प्रश्नामध्ये बघूया की आळंदी हे वारकरी संप्रदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र पुणे जवळील इंद्रायणी नदीच्या निसर्गरम्य काठावर वसले आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 21व्या वर्षी म्हणजे शके 1918 याच ठिकाणी संजीवनी समाधी घेतली होती मित्रांनो. तर या पवित्र इंद्रायणी नदीचा उगम लोणावळ्याजवळील सह्याद्री पर्वताच्या कुरवाडे डोंगराळ भागात होतो. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांची जन्म आणि कर्मभूमी असलेले देहू हे क्षेत्र देखील याच इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो, पर्याय क्रमांक सी, इंद्रायणी नदी. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कातील कलम 17 हे खालीलपैकी कोणत्या अत्यंत महत्त्वाच्या आणि क्रांतिकारी सामाजिक सुधारणेशी संबंधित आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 17 नुसार देशात पूर्वापार चालत आलेली अस्पृश्यतेची प्रथा पूर्णपणे नष्ट करण्यात आली असून तिचे आचरण कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. हा महत्त्वाचा हक्क संविधानाच्या भाग 3 मधील समतेचा मूलभूत अधिकाराचा आर्टिकल 14 ते 18 एक अत्यंत क्रांतिकारी हिस्सा आहे. कलम 18 अंतर्गत ब्रिटिशकालीन समाजात विषमतेच्या दऱ्या निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या पदव्यांची समाप्ती करण्यात आली. कलम 14 हे देशातील सर्व नागरिकांना कायदेसमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण मिळवून देण्याचे वचन देते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो, पर्याय क्रमांक ब, अस्पृश्यता नष्ट करणे. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो, कुष्ठरोगांच्या सेवा आणि पुनर्वसनासाठी उभारलेले प्रसिद्ध आनंदवन हे केंद्र थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू केले? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, थोर समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांनी सन 1949 वरोरा तालुक्यामध्ये आनंदवन आश्रमाची स्थापना केली. या केंद्राचा मुख्य उद्देश होता मित्रांनो, कुष्ठरोग आणि अंध अपंगांना विविध कलाकौशल्य शिकवून त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देणे हा आहे. तर बाबा आमटे यांना त्यांच्या या अभूतपूर्व मानवतावादी कार्यांसाठी मानाचा मॅगसेसे पुरस्कार देखील मिळालेला आहे. हा पॉईंट आपण मागच्या क्लासमध्ये देखील बघितला आहे मित्रांनो. तर आणि पद्मविभूषण देऊन गौरवणित देखील केलेलं आहे मित्रांनो, त्यांना पद्मविभूषण देखील मिळालेले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कौटुंबिक वारसा पुढे चालवत त्यांची मुले डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर विकास आमटे हे या पवित्र कार्य करत आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो, पर्याय क्रमांक ए, वरोरा येथे. प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो, वनस्पती शास्त्रानुसार पानामध्ये तयार झालेले अन्न संपूर्ण झाडाच्या इतर अवयवांकडे वाहून नेण्याचे काम कोणती उती करते? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, रसवाहिनी ही वनस्पतीमधील जिवंत जटिल उती असून ती पानांनी प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार केलेले अन्न सर्व भागांकडे पोचवते. तर जलवाहिनी ही प्रामुख्याने वनस्पतीच्या मुळांनी जमिनीतून शोषलेले पाणी आणि खनिज वरच्या दिशेने पानांपर्यंत वाहून नेते. वनस्पती पानांमधील हरितद्रव्यांच्या आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून अन्न तयार करतात. ही वनस्पती शास्त्रातील स्पर्धा परीक्षेत सतत विचारल्या जाणारा अत्यंत मूलभूत व महत्त्वाचा तांत्रिक प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो, पर्याय क्रमांक ब, रसवाहिनी. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो, स्वतंत्र चळवळीच्या इतिहासात सन 1905 पुण्यात सर्वांट्स ऑफ इंडिया सोसायटी भारत सेवक समाजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले यांनी सुशिक्षित तरुण भारतीयांना निस्वार्थ देशसेवेसाठी प्रेरित करण्याच्या उदार हेतूने संस्था स्थापन केली. तर गोखले हे मवाळ विचारसरणीचे थोर राष्ट्रीय नेते असून त्यांना महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून आदरपूर्वक मानले जाते. मित्रांनो, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे होते मित्रांनो.
तर या भारत सेवक समाजाचे दुष्काळ निवारण, आदिवासींचे कल्याण आणि प्राथमिक शिक्षणाचा प्रचार याच मोलाचे योगदान होते. तर दादाभाई नौरोजींनी यांना भारताचे पितामहा म्हणून देखील संपूर्ण देशात गौरवले ओळखले जाते. तर गोपाळकृष्ण गोखले यांना भारताचे पितामहा कोणी म्हटले तर दादाभाई नौरोजी यांनी म्हटले आहेत मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनाच भारताचे पितामहा कोणी म्हटले आहे तर दादाभाई नौरोजी यांनी म्हटले आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे. भारतातील प्रसिद्ध चिल्का सरोवर हे अतिशय खाऱ्या पाण्याच्या सर्वात मोठ्या लॅगून जलाशय कोणत्या राज्यात स्थित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील अग्रगण्य खाऱ्या पाण्याचे नैसर्गिक लॅग्यून सरोवर मानले जाते. हे सरोवर ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजाम जिल्ह्यांच्या सागरी बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वसलेले आहे. दरवर्षी हिवाळ्यात येथे सायबेरिया आणि मध्य आशियामधून लाखो स्थलांतरित पक्षी विहारांसाठी, प्रजननांसाठी आश्रयाला येतात. 1981 मध्ये या सरोवराला आंतरराष्ट्रीय पर्यावरण कराराअंतर्गत भारतातील पहिले रामसर स्थळ व रामसर पाणथळ स्थळ म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, ओडिशा राज्यामध्ये येते. ओडिशा राज्यामध्ये चिल्का सरोवर येते मित्रांनो. हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे. भारतीय राज्यघटनेत आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करण्याची आणीबाणीची तरतूद प्रामुख्याने कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आलेली आहे मित्रांनो? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. IMP आहे. तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा आणि हे पॉईंट पण नोट करून ठेवा. भारताने आणीबाणी दरम्यान नागरिकांचे मूलभूत हक्क काही काळांसाठी स्थगित करण्याची पद्धत जर्मनीच्या संविधानातून घेतली आहे. काही दिवस पण मित्रांनो हे स्थगित होऊ शकतात. यामध्येच अमेरिकेच्या संविधानातून भारताचे मूलभूत हक्क आणि न्यायालयीन पुनर्विलोकन या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना घेतल्या आहे. अमेरिकेच्या मित्रांनो लक्षात ठेवा संविधानातून घेतलेल्या आहेत मित्रांनो. तर संविधान दुरुस्तीची अत्यंत महत्त्वाची तांत्रिक प्रक्रिया भारताने दक्षिण अमेरिकेच्या संविधानातून स्वीकारली आहे. भारतीय राज्यघटनेच्या राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राष्ट्रपती राजवट कलम 356 आणि आर्थिक आणीबाणी कलम 360 अशा तरतुदी आहेत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, जर्मनी या देशांकडून घेतली आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा 3 की राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राष्ट्रपती राजवट 356 आणि आर्थिक आणीबाणी म्हटलं तर कलम 360 हे 3 आणीबाणी मित्रांनो IMP आहे. तुमच्या नोटबुकमध्ये आत्ताच नोट करून ठेवा. यामध्ये प्रश्न भरपूर वेळा विचारलेले आहेत, प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेले आहेत मित्रांनो. 3 पॉईंट मी परत सांगतो तुम्हाला. राष्ट्रीय आणीबाणी 352, राष्ट्रपती राजवट 356 आणि आर्थिक आणीबाणी कलम 360 हे 3 पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात संत ज्ञानेश्वरी ग्रंथाद्वारे वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य खालीलपैकी कोणत्या संतांनी केले? तर मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा की संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून मराठी भाषेत वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत रचला. वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध संत बहिणाबाई यांच्या अभंगातून ज्ञानदेव रचली पाया उभारिले देवालया. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. संत ज्ञानदेव महाराजांचे या संप्रदायाचा विस्तार भारतभर केला. त्यांची पदे शीखांच्या गुरु ग्रंथ साहेब ग्रंथात देखील समाविष्ट आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेच्या प्रभावामुळे त्यांना वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस असे म्हटले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, संत ज्ञानेश्वर महाराज. प्रश्न क्रमांक 29 आहे. संगणकीय किंवा डिजिटल तंत्रज्ञानाच्या भाषेत विचार केल्यास 1 मेगाबाईट म्हणजेच 1 MB म्हणजे एकूण किती किलोबाईट KB मेमरी होते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, संगणकाची जी मेमरी आहे ते बायनरी पद्धतीने काम करते, ज्याची शास्त्रीय मांडणी खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. यामध्ये हे लक्षात ठेवा, 1 MB बरोबर
2चा वर्ग 10 KB मित्रांनो, बरोबर. 1024 KB, 1024 KBचा 1 MB होतो मित्रांनो, हा पॉईंट लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये विचारले जाते की 1 MB म्हणजे किती किलोबाईट, तर मित्रांनो याचे अचूक उत्तर होईल 1024 KB, म्हणजेच 1024 KB हे किलोबाईट, हे 1 MB म्हणजे 1024 किलोबाईट होते मित्रांनो. त्यामुळे संगणकाच्या भाषेत 1 मेगाबाईट म्हणजे 1024 किलोबाईट इतकी अचूक जागा मानली जाते. त्याप्रमाणे 1 किलोबाईट म्हणजेच 1 GB डेटा साठवून म्हणजेच 1024 मेगाबाईट 1024 MB मेमरी मानली जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक C 1024 किलोबाईट. 1024 किलोबाईट. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न आहे 30वा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाज प्रबोधनासाठी 1873 लिहिलेला क्रांतिकारी गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणाला समर्पित केला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. महात्मा फुले यांनी अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करणाऱ्या तिथल्या उदार व मानवतावादी प्रेम नागरिकांना हा ग्रंथ अर्पण केला. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी भारतातील शुद्ध व अतिशूद्र समाजातील अन्यायकारक बंधनांवर प्रखर प्रकाश टाकला. हा ग्रंथ उत्कृष्ट संवादांच्या स्वरूपात लिहिलेला असून यात धोंडीराव आणि ज्योतिराव यांच्यातील चर्चा पाहायला मिळते. त्यांचे इतर प्रसिद्ध ग्रंथ होते मित्रांनो शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म आणि ब्राह्मणांचे कसब हे देखील प्रसिद्ध त्यांचे ग्रंथ आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांना मुक्त करणाऱ्या न्यायप्रेमी नागरिकांना. मित्रांनो आजचे 30 प्रश्न येथे संपूर्ण झालेले आहेत. पुढचे आपले मित्रांनो आणखी 21 प्रश्नसंच राहिलेले आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धीरे धीरे कव्हर करूयात मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपली शाळा जिकेला. तुमचं हक्काचं चॅनल आहे मित्रांनो. आणि प्रश्नांची कातडणे पातळी देखील सर्वोच्च असली मित्रांनो तरी देखील लक्षात ठेवा की तुमच्या परीक्षेमध्ये हेच प्रश्न कामात पडणार आहे. अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल मित्रांनो तर आत्ताच टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. मित्रांनो मी तुमच्या सोबत आहो. प्रत्येक प्रश्नाची अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्यासोबत जुळून राहा. ही सिरीज मित्रांनो तुम्हाला फ्री स्वरूपात आहे. कुठल्याही प्रकारचे यामध्ये पैसे तुम्हाला भरावे लागत नाही मित्रांनो. त्यामुळे आपले सिरीज ही दर्जेदार तर आहेच आणि क्वालिटीची पण आहे मित्रांनो. आणि तुम्ही आतापर्यंत जे मला सहकार्य केलेले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मित्रांनो. आणि लवकरच आपण यासोबत एक सप्लिमेंटरी क्लास देखील सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण या विषयावर स्पेशल बॅच सुरू करणार आहोत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज PYQ क्वेश्चन पुरवले जातील मित्रांनो. आणि ही जी बॅच आहे मित्रांनो ते या 30 प्रश्नसंचासोबतच सप्लिमेंटरी म्हणून मानल्या जाईल मित्रांनो. परंतु या 30 प्रश्नासोबत प्लसमध्ये राहील मित्रांनो. हे क्लास किती असू शकते मी सध्या नाही सांगू शकत मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तुम्हाला. आणि जुळून राहा. अजूनपर्यंत तुमच्या मित्रांना हा क्लासची व्हिडिओ पाठवला नसेल मित्रांनो तर आत्ताच पाठवून द्या. ही सिरीज तुमच्या कामाची आहे, तुमच्या मित्रांच्या कामाची आहे आणि तलाठी भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामाची आहे. चला तर मित्रांनो पुढच्या 10व्या प्रश्नसंचामध्ये भेटूया. आजचा 9वा प्रश्नसंच इथंच समाप्त झालेला आहे. 10व्या प्रश्नसंचामध्ये आपण याचे आणखी प्रश्नांचे सविस्तर उत्तर बघूयात मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.